सॉफ्ट स्किल्स म्हणजे काय? सो आपण जेव्हा मॅनेजमेंट या विषयी आपण जेव्हा बोलतो तेव्हा 2 मुख्य स्किल्स असतात. एक आहे हार्ड स्किल्स किंवा टेक्निकल स्किल्स किंवा आणि सेकंड इज सॉफ्ट स्किल्स. टेक्निकल स्किल्समध्ये आपण जी कुठली इंडस्ट्री निवडतो, त्या इंडस्ट्रीचं जे नॉलेज आहे, ते आपण टेक्निकल स्किल्स किंवा हार्ड स्किल्समध्ये आपण त्याला मोजतो. सॉफ्ट स्किल्स या सगळ्या स्किल्सच्या व्यतिरिक्त आपल्याला आयुष्यात पुढे प्रमोशनसाठी किंवा इतर लोकांबरोबर जो आपला व्यवहार आहे, तो इम्प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला जे स्किल्स लागतात, ते सॉफ्ट स्किल्स. जर उदाहरण द्यायचं असेल तर इमोशनल इंटेलिजन्स, कम्युनिकेशन स्किल्स, इंटरपर्सनल स्किल्स, डायनिंग एटिकेट, बिझनेस एटिकेट हे सगळे विविध प्रकारचे सॉफ्ट स्किल्स आहेत, जे प्रत्येकाला गरजेचे आहेत आणि म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, की वेगळ्या-वेगळ्या स्किल्सना त्यांनी एका अंब्रेलाच्या अंडर आणलंय, ज्याचं नाव त्यांनी सॉफ्ट स्किल्स असं दिलेलं आहे. करेक्ट. उद्योजकांना कोणत्या प्रकारचे सॉफ्ट स्किल्स शिकवले जातात? उद्योजकांना स्पेसिफिकली जेव्हा आम्ही कुठलं ट्रेनिंग देतो, तेव्हा हँडशेक एटिकेट म्हणजे आपण समोर भेटतोय, तेव्हा हँडशेक कसा करावा? किंवा आपण समोरच्याशी बोलतोय, तर त्यांना आपण आपण जे बोलतोय, ते आपल्याला समजलंय किंवा त्यांचं म्हणणं आपल्याला पटलंय, हे आपण आपल्या बॉडी लँग्वेज थ्रू कसं दाखवू शकतो? साधी गोष्ट आपण बिझनेस कार्ड देतो. ते बिझनेस कार्ड कधी देणं योग्य आहे आणि कधी देणं योग्य नाहीये. या सगळ्या छोट्या-छोट्या गोष्टी सॉफ्ट स्किल्सच्या द्वारे आपण त्यांना शिकवतो आणि त्या त्यांना महत्त्वाच्या असतात. छोट्या कंपनीमध्ये देखील सॉफ्ट स्किल्स शिकवणे गरजेचे आहे का? ज्या कंपनीचा टर्नओव्हर जास्त असतं ना, त्यांच्या एच-आर पॉलिसीमध्येच ट्रेनिंग ठेवणं हे भाग आहे, गरजेचं आहे. सो ते व वेगळे-वेगळे ट्रेनिंग्स ठेवतात आणि त्या ट्रेनिंगमध्ये त्यांचं मेन इंटेन्शन असं असतं, की एम्प्लॉयी ग्रोथ किंवा एम्प्लॉयी डेव्हलपमेंट व्हावी. ॲक्चुअली सर्वात जास्त गरज छोट्या कंपनीजनाच असते. कारण की त्यांना स्केल अप व्हायचं असतं. त्यांच्या ऑर्गनायझेशनमधले जे त्यांची टीम आहे, त्यांना विविध स्किल्स हे शिकवणं गरजेचं आहे. ॲब्सोल्युटली. पण प्रॉब्लेम तिकडे बजेटचा येतो. सो म्हणून काय आहे, की एव्हरी जे ऑर्गनायझेशन आहे, मोठे ऑर्गनायझेशन्स ही ट्रेनिंग ॲक्चुअली इन अ इयर त्यांच्या 15 ते 20 ट्रेनिंग्ज ऑलरेडी लाईन्ड अप असतात. पण जे छोटे ऑर्गनायझेशन्स आहेत, तिकडे हे ट्रेनिंग लाईन्ड अप नसल्यामुळे कधी-कधी काय होतं, की सेल्स वाईज ते खूप पुढे असतात. पण इव्हेंच्युअली जेव्हा नेटवर्किंग करायची वेळ येते, प्रेझेंटेशन ऑफ युअर सेल्स किंवा क्लायंट मीटिंग्समध्ये स्वतःला प्रेझेंट करायची वेळ येते, तेव्हा त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत, ते थोडे मागे पडू शकतात. कंपनीमधील स्टाफला सॉफ्ट स्किल्स शिकवणे गरजेचे आहे का? हो, कारण की काय आहे, आज जेव्हा मी तुमच्याशी येऊन बोलतेय, तुमच्या ब्रँडबद्दल मी काय लक्षात ठेवणार आहे, की तुमच्याकडे तुमची जी टीम आहे, त्या टीमनी माझ्याबरोबर कसं इंटरॅक्ट केलं? त्या टीमनी मला कसं हॅव दे रिस्पेक्टेड मी? हॅव आय रिस्पेक्टेड देम? मग आम्ही इंटरॅक्ट जेव्हा केलं, तेव्हा आमची मतं जुळत होती का? आणि डिसएग्रीमेंट जरी होतं, तर ती डिसएग्रीमेंट कशी एक्सप्रेस केली? सो मला तुमच्या ऑर्गनायझेशनबद्दल मी जी तुमची इमेज ठरवणार आहे, इज ॲक्चुअली इक्वल टू तुमच्या एम्प्लॉईजची इमेज. सो तुमच्या एम्प्लॉईजची इमेज जर मला घडवायची असेल, तर त्या इमेजसाठी मला इमेज मॅनेजमेंट आणि सॉफ्ट स्किल्स या दोघांचं कॉम्बिनेशन घेऊन त्यांना ते डेव्हलपमेंट त्यांची होऊ शकते. इमेज मॅनेजमेंट विषयी काय माहिती द्याल? इमेज मॅनेजमेंटमध्ये एक कॉन्सेप्ट आहे इनर अँड आउटर सेल्फ. सो आज जर मी स्वतःला बाहेरून बदलतेय, इमेज कन्सल्टंट्स तुम्हाला आतूनही बदलतात. आणि दुसरा गैरसमज असा आहे, की फार चांगल्या कपड्यांची गरजच नाहीये. तर माझं म्हणणं काय आहे, की नुसतेच चांगले कपडे हे गरजेचे नाहीयेत. पण तुम्ही तुमचं जे काही नॉलेज आहे, तुमचं जे काही एक्सपिरियन्स आहे, तो एक्सपिरियन्स तर तुम्ही चांगल्या प्रकारे मांडू शकलात थ्रू कम्युनिकेशन, स्वतःला छान प्रेझेंट करू शकलात थ्रू थ्रू क्लोथिंग. या सगळ्यांमुळे तुमच्याबद्दलचा जो एक ओव्हरऑल इम्प्रेशन आहे, तो एकदम पॉझिटिव्ह होतो, एकदम छान होतो. सो म्हणून त्यांनी हा विषय किंवा हा उद्योजक पण नाही, कोणीही या विषयाला जरा महत्त्व द्यावा असं मला वाटतं. संभाषण कौशल्य व भाषा सुधारणे यामध्ये काय फरक आहे? इंग्लिश लँग्वेज इम्प्रूव्ह करणं वेगळं आहे आणि कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करणं वेगळं आहे. आज जेव्हा मी लँग्वेज म्हणते, सो ग्रामर, सेंटेन्स कन्स्ट्रक्शन्स, प्रेपोझिशन्स, ॲडजेक्टिव्हज हे सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पण मी त्याच्याबद्दल नाही बोलत आहे. आज जेव्हा मी कम्युनिकेशन म्हणते, तुम्ही कुठलीही भाषा बोला. तुम्ही मराठी बोला, गुजराती बोला, इंग्लिश बोला. कम्युनिकेशनमध्ये 2 मुख्य प्रकार आहेत, व्हर्बल आणि नॉन व्हर्बल. कम्युनिकेशनमध्ये आम्ही लोकांना फक्त इतकं शिकवतो, की तुम्ही जे बोलताय आणि समोरच्या माणसाला जे समजतंय ते सेम आहे की नाही. इंग्लिश लँग्वेज इज नॉट कम्युनिकेशन. कुठलीही लँग्वेज जर तुम्हाला जे काही म्हणायचंय कुठल्याही भाषेत आणि समोरच्या माणसाला त्या सेम तुम्हाला जसं म्हणायचं होतं तसंच समजलं आहे, तर तुमचं कम्युनिकेशन योग्य आहे. व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?
पहिलं म्हणजे जर कुठली फॉर्मल मीटिंग असेल, तर समजा Zoomवर असेल किंवा इतर दुसऱ्या कुठल्याही माध्यमावर असेल, आपलं नाव पूर्ण असायला पाहिजे. म्हणजे माझं नाव जर स्नेहा वासकर आहे, सो स्ने किंवा माझं जे पेट नेम आहे ते नसायला पाहिजे. ओके. फुल नेम असायला पाहिजे, पहिली गोष्ट. सेकंड, समजा आपला व्हिडिओ कॉल असेल, सो व्हिडिओ कॉलला आपण काय बॅकग्राऊंड घेतो, त्या बॅकग्राऊंडच्या हिशोबाने कुठल्या कलरचे कपडे आपण घालायला पाहिजेत, हे फार महत्त्वाचं आहे. सो मी जनरली रेकमेंड करीन हाय कॉन्ट्रास्ट असायला पाहिजे. डार्क बॅकग्राऊंड लाईट कलर, लाईट बॅकग्राऊंड डार्क कलर. ओके. थर्ड, जेव्हा आपण ऑनलाईन प्रेझेंट करतो किंवा ऑनलाईन बोलतो, सर्वात मोठा प्रॉब्लेम इज तुमचा लॅपटॉप कसा ठेवलेला आहे आणि लाइटिंगची सेटिंग काय आहे. तुमचा फ्रंट अँगल दिसायला पाहिजे. तुमचा जो लॅपटॉप आहे तो तुमच्या एकदम 90 डिग्री समोर असायला पाहिजे. तुम्ही त्याच्या खाली एलिव्हेशन करू शकतात आणि जर तुम्हाला असं वाटतंय ॲडिक्वेट लाइटिंग नाहीये, पण तुम्ही त्या मीटिंगमध्ये एक तुमचं इम्पोर्टंट डेझिग्नेशन आहे, तुम्हाला फार वेळ बोलायचं आहे, तर रिंग लाईटवर खर्च करणं खूप गरजेचं आहे. या छोट्या-छोट्या गोष्टी आपण अजिबात याचा विचार करत नाही आणि बऱ्याचशा ऑनलाईन मीटिंग्ज अशाच चालतात.